नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण दिवाळी स्पेशल खमंग कुरकुरीत चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत. चकलीची भाजणी बनवण्यापासून ते कुरकुरीत चकली बनवण्यापर्यंत सर्व प्रोसिजर मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा सांगितलेल्या आहेत की ज्यामुळे चकली बनवणं अतिशय सोपं होऊन जातं. तर चला पाहूया आपण खमंग खुसखुशीत अशी चकली कशी बनवायची. आता सुरुवातीला आपण भाजणी पाहणार आहोत. तर भाजणीसाठी या ठिकाणी मी कप मेजरमेंटनी साहित्य घेतलेलं आहे. तर या कप मेजरमेंटनी मी या ठिकाणी 4 कप एवढे तांदूळ घेतलेले आहे, म्हणजेच हे 1 किलो तांदूळ आहेत. तर हे आपले कोलम तांदूळ आहेत आणि त्याच कपच्या मेजरमेंटनी मी 2 कप एवढे चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजे अर्धा किलो. आणि पाव किलो आपण मूग डाळ घेतलेली आहे आणि अर्धा पाव म्हणजे 125 ग्रॅम आपण उडीद डाळ घेतली. या ठिकाणी पाव कप एवढे धणे घ्यायचे आहेत आणि 2 टेबलस्पून एवढे आपल्याला जिरे घ्यायचे आहेत. आणि या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर सुरुवातीला आपण डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि याला 5 ते 6 तास फॅनच्या वाऱ्याखाली आपण वाळवून घेणार आहोत. तर हे उन्हामध्ये वाळवायचे नाही आहेत, फॅनच्या वाऱ्याखालीच वाळवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी धुवून घेतल्यानंतर डाळ आणि तांदूळ एका कॉटनच्या साडीवरती वाळत घातले होते. आता वाळल्यानंतर म्हणजे 5-6 तासानंतर आपण एक एक जिन्नस भाजून घेणार आहोत. म्हणजे सुरुवातीला आपण तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. तर तांदूळ भाजताना आपण मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि आपल्याला पूर्णपणे याला सुगंध सुटेपर्यंत भाजायचं आहे. तर याच्यातलं मॉइश्चर कम्प्लिटली गेलेलं असायला हवं, इथपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही कोलम तांदळाच्या ऐवजी रेशनिंगचा साधा तांदूळ वापरला तरीही चालू शकतं, किंवा इंद्रायणी सोडून दुसरा कोणताही तांदूळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, ज्याचा भात आपला सुट्टा होतो असे तांदूळ वापरायचे आहेत. तांदूळ भाजायला आपल्याला 2-3 मिनटं लागू शकतात, कारण आपल्याकडे तांदूळ 1 किलो आहेत आणि 1 किलो तांदूळ भाजायला थोडा वेळ लागू शकतो. तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित असे सर्व बाजूने हलवून आपण तांदूळ भाजून घेतलेले आहेत. तर तांदूळ हा कम्प्लिटली कुरकुरीत झाला पाहिजे अशा प्रकारे आपण भाजून घेतलेला आहे. आपण धान्य जितकं व्यवस्थित भाजून घेऊ तितकंच ते हलकं होतं आणि आपल्याला चकली एकदम कुरकुरीत अशी मिळते. त्यासाठी आता सुरुवातीला आपण तांदूळ काढून घेऊया एका भांड्यामध्ये मोठ्या, आणि आता परत याच कढईमध्ये आपण उरलेले जिन्नस भाजून घेणार आहोत. तर तांदूळ झाल्यानंतर आपण चणा डाळ भाजणार आहोत. तर या ठिकाणी अर्धा किलो चणा डाळ आहे. आपल्याला लो टू मीडियम फ्लेम करत करत यालासुद्धा एकदम कुडकुडीत असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे डाळ एकदम कुरकुरीत झाली पाहिजे अशी भाजून घ्यायची आहे. याच्यातलं सुद्धा मॉइश्चर कम्प्लिटली गेलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. 2-3 मिनटामध्ये आपल्याला ही डाळ भाजून होते. तर आता काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण मुगाची डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे. आता लो टू मीडियम गॅस करत करतच आपण ही डाळसुद्धा भाजून घेणार आहोत. भाजणीमध्ये अशा प्रकारे मुगाची डाळ वापरल्यामुळे आपली भाजणी ही खमंग होते आणि चकली अतिशय हलकी आणि खुसखुशीत होते. डाळी भाजताना एकदम हाय फ्लेम करायची नाही. डाळीला जास्त आपल्याला रोस्ट करायचं नाही आहे. फक्त याच्यातलं मॉइश्चर कमी झालं आणि व्यवस्थित कुरकुरीत डाळी झाल्या की आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारेच आपल्याला भाजणी करायची आहे. आता मुगाची डाळसुद्धा भाजत आलेली आहे, आपण काढून घेऊया. आणि याच कढईमध्ये आपण आता उडदाची डाळ भाजून घेणार आहोत. भाजलेलं धान्य हे एका भांड्यामध्ये पसरवून ठेवायचं, म्हणजे त्याच्यातली वाफ निघून जाते आणि भाजणी आपली थंड होते. आता उडदाची डाळसुद्धा आपण अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे. धान्य जेवढं व्यवस्थित भाजू तेवढी आपली भाजणी ही चांगली होते. त्यासाठी धान्य भाजताना घाई करायची नाही आहे. अगदी सावकाशपणे व्यवस्थित हे सर्व डाळी वगैरे भाजून घ्यायचे आहेत. आता उडदाची डाळ भाजून झाल्यानंतर आपण या ठिकाणी धणे भाजून घ्यायचे आहेत. तर हे पाव कप एवढे धणे आहेत. व्यवस्थित याला सुगंध सुटेपर्यंत आपण मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. आता धणे भाजून झालेत, आपण काढून घेऊया. आणि याच पॅनमध्ये आपण आता जिरे भाजून घेणार आहोत. तर जिरे जास्त वेळ भाजायचे नाही आहे. जिरे टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गरम कढईमध्ये 1-2 मिनटं आपण अशा प्रकारे जिरे भाजून घ्यायचे आहेत. आता जिरेसुद्धा आपण काढून घेऊया. तर सर्व भाजणी मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढलेली आहे. आपल्याला भाजणी भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायची आहे, कम्प्लिटली थंड करून घ्यायची आहे. तर ही सर्व भाजणी आपली 2 किलोची होऊन जाते.
आता चक्कीवरून मी भाजणी दळून आणलेली आहे. दळताना एकदम बारीक दळायला सांगायची किंवा घरघंटीवरूनही तुम्ही दळून घेऊ शकता. तर घरघंटीवर भाजणी दळल्यानंतर याच्यामध्ये मिक्सिंग येण्याची कमीत कमी शक्यता असते. आता आपण याच्यातलं 2 कप पीठ काढून घ्यायचं आहे आणि चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आपल्याला चकल्या बनवण्यासाठी या ठिकाणी 2 कप एवढं पीठ याच्यातलं काढून घ्यायचं आहे. आता चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं, कारण याच्यामध्ये एखादा कण राहिलेला असू शकतो आणि ते चकली करताना मध्ये येऊ शकतं. त्यासाठी आपण आता चाळणीने व्यवस्थित पीठ चाळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता किती घाण राहिलेली आहे. आता आपल्याला 2 कप पिठासाठी 2 कपच पाणी या ठिकाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर एका पॅनमध्ये मी 2 कप पाणी अशा प्रकारे गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये काही मसाले घालणार आहोत. तर या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, त्याचबरोबर ओवा आणि तीळ घेतलेलं आहे. तर याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आता पाण्याला उकळी आल्यानंतर हे सर्व साहित्य आपण गरम पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. व्यवस्थित हलवून घेऊन सर्व मसाले हे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याला एक उकळी काढायची आहे. आता आपण मोहन म्हणून या ठिकाणी बटर म्हणजेच साधं घरचं लोणी वापरायचं आहे. या ठिकाणी 2 कपासाठी मी 2 चमचे एवढं लोणी या गरम पाण्यामध्ये घातलेलं आहे. आता व्यवस्थित लोणी पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत आपण याला उकळी काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपलं आता लोणी पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे पाण्यामध्ये आणि आपण आता भाजणीचं पीठ याच्यामध्ये उकड काढून घ्यायची आहे भाजणीच्या पिठाची. तर गॅस बंद करायचा आणि भाजणीचं पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण गरम पाण्यामध्ये आता भाजणीचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर या प्रकारे गरम पाण्याची उकड घेतल्यामुळे चकली खूपच खुसखुशीत होते आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाही. आता यामध्ये वापरलेल्या मसाल्यांमध्ये तुम्ही तिखट आणि मीठ कमी जास्त करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुमचं तिखट आणि मीठ याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता व्यवस्थित भाजणी गरम पाण्यात मिक्स केल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. याला थंड होईपर्यंत आपण याला असंच झाकून ठेवायचं आहे. म्हणजे 10 ते 15 मिनटं आपण याच्यावरती झाकण ठेवून याला एक वाफ घ्यायची आहे. गॅस बंदच आहे, पण जेवढं पाणी गरम आहे त्या गरम पाण्याचीच वाफ हे पिठामध्ये मिक्स होते आणि पिठाची उकड छान तयार होते. त्यासाठी यावर आपण आता झाकण ठेवून देऊया आणि 10 मिनटासाठी हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. आपण पाहू शकताय पीठ हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आपण एका परातीमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही. जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच आपण पाणी उकळून घेतलेलं आहे आणि तेवढ्याच उकळीमध्ये आपलं पीठ हे व्यवस्थित मळून होतं. बाहेरून थंड पाणी या पिठाला लावण्याची अजिबात गरज पडत नाही. तर तुम्हीसुद्धा अजिबातसुद्धा थंड पाण्याचा हात वगैरे घेऊन ही भाजणी मळू नका. जेवढं पाणी आहे तेवढ्यामध्ये ही भाजणी व्यवस्थित मळून होते. आणि भाजणीचा गोळा हा व्यवस्थित तयार झालेला आहे. म्हणजे चकलीचं पीठ हे आपलं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. जेवढं पाणी आपण घेतलं होतं तेवढ्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता आपल्याला चकली बनवायची आहे, त्याच्यासाठी थोडासा गोळा आपण याच्यातला काढून घेऊया आणि हाताने व्यवस्थित मळून घेऊया. आता मळून गोळा बाजूला ठेवायचा आहे आणि चकलीच्या साच्यामध्ये चकलीची चकती बसवून घ्यायची आहे. तर खरखरीत भाग हा खालच्या बाजूला जाईल अशा प्रकारे आपण चकलीची चकती या साच्यामध्ये बसवून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर पिठाचा गोळा आपण याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर या प्रकारचं चकली मेकर घेतल्यामुळे आपण एका वेळेला 8 ते 10 चकल्या आरामात बनवू शकतो आणि हातावरती ताणसुद्धा पडत नाही. एकदम सहज आपण चकल्या बनवू शकतो. आता यामध्ये बसेल एवढं पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊनच याच्यामध्ये भरायचं आहे. ज्याप्रमाणे यामध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे पीठ हे व्यवस्थित साच्यामध्ये भरून घ्यायचं. अजिबात गॅप ठेवायचा नाही आणि याचं झाकणही व्यवस्थित बंद करून घ्यायचं. आता आपण चकल्या पाडून घेणार आहोत. तर जेवढ्या आपल्याला गोल आकाराच्या चकल्या पाडायच्या आहेत, जेवढ्या मोठ्या किंवा
छोट्या ज्या साईजमध्ये आपल्याला आवडतात त्या साईजमध्ये आपण चकल्या पाडू शकतो. या ठिकाणी मी टिश्यू पेपरचे 4 भाग केलेले आहेत आणि एकेका भागावर एक एक चकली मी पाडून घेणार आहे. कारण अशा प्रकारे पेपरवरून चकली उचलणं सोपं जातं आणि तेलामध्ये सोडणंही सोपं जातं. त्यासाठी मी या प्रकारे पेपरवरती चकली घालत आहे. तुम्हाला जर डायरेक्ट ताटामध्ये चकली घालून उचलून सोडता येत असेल तर तुम्ही ताटामध्ये सुद्धा चकली बनवून घेऊ शकता. तर आपण पाहू शकता या ठिकाणी मी सुरुवातीला 4 चकल्या करून घेणार आहे. तर पीठ आपलं इतकं व्यवस्थित झालेलं आहे की अजिबातही चकली पाडताना ते तुटत नाही, चकली कुठेही ब्रेक होत नाही. एकसारखी चकली आपण व्यवस्थित पाडू शकतो. अशा प्रकारे पीठ आपलं तयार होतं. तर चकली बनवल्यानंतर चकलीची टोकं ही व्यवस्थित बंद करून घ्यायची. जर टोकं बंद करून घेतली नाही तर चकली तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते. तर ही काळजी आपण जरूर घ्यायची आहे. अशा प्रकारे 4 चकल्या माझ्या पाडून झालेल्या आहेत. आता तेलही आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. पहिल्यांदा चेक करूया की तेल कितपत गरम झालेलं आहे. तर तेल हे व्यवस्थितच तापलेलं असायला हवं, म्हणजे पिठाचा गोळा टाकल्यानंतर तो पटकन वर आलेला आहे, म्हणजे तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण एक एक चकली अशा प्रकारे हातावर घेऊन सोडायची आहे. या प्रकारे मी 4 चकल्या एकदम सोडलेल्या आहेत. आता यावरती भरपूर बुडबुडे दिसत आहेत. तर हे बुडबुडे कमी होईपर्यंत आपण याला अजिबात उलटायचं नाही आहे, म्हणजे अजिबात झारा लावायचा नाही, कारण चकली तुटू शकते. तर सुरुवातीला बुडबुडे हे कमी होऊ द्यायचे तेलाचे आणि त्यानंतरच एक एक करून चकली आपण उलटून घ्यायची आहे आणि सर्व बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. अर्ध्या 1 मिनिटामध्येच बुडबुडे कमी होतात आणि अशा प्रकारे आपली चकली ही वर आलेली असते तेलामध्ये. तर एक बाजूनी ही व्यवस्थित तळली गेलेली असते. आता उलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनीही याला व्यवस्थित तळून घेऊया. चकली तळताना पूर्णपणे बुडबुडे हे थांबेपर्यंत आपल्याला चकली तळून घ्यायची आहे. म्हणजे तळून बुडबुडे त्याचे तेलाचे कमी झाले की चकली ही खाली बसायला सुरुवात होते तेलामध्ये. अशा वेळेला आपण ही चकली काढून घ्यायची आहे, म्हणजे ती पूर्णपणे आतून आणि बाहेरून व्यवस्थित अशी तळली गेलेली असते आणि कुरकुरीतही होते, मऊ पडत नाही. त्यासाठी आपण तळताना इतपत काळजी घ्यायची आहे की चकलीचे पूर्ण बुडबुडे हे तेलाचे थांबेपर्यंत आपण ही तळत राहायची आहे आणि त्यानंतर जेव्हा चकली खाली बसायला सुरुवात होते तेलामध्ये तेव्हाच आपण याला काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला चकलीचे सर्व बुडबुडे थांबलेले दिसत आहेत. आता आपण ही चकली तेलातून बाहेर काढायची आहे. तर व्यवस्थित झाऱ्यावरती नितळून घ्यायच्या आहेत चकल्या आणि नंतरच आपण याला टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. तर पहिली बॅच आपली तळून झालेली आहे. आता आपण दुसरी बॅच सोडणार आहोत. तर सोडताना काही वेळेला आपल्या हातावर तेल उडण्याची शक्यता असते. त्यासाठी झाऱ्याचा उपयोग करून आपण अशा प्रकारे एक एक चकली तेलामध्ये अलगद सोडू शकतो. तर हाताने न सोडता तुम्ही झाऱ्याचा उपयोग करूनही अशा प्रकारे व्यवस्थित चकल्या तेलामध्ये अगदी इझीमध्ये सोडू शकता आणि तळून घेऊ शकता. तर ही एक टीप आहे की ज्यामुळे चकली सोडणं तेलामध्ये सोपं होऊन जातं. आता दुसरी बॅचसुद्धा माझी तळून झालेली आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे उरलेल्या सर्व चकल्या आपण बनवणार आहोत आणि तळून घेणार आहोत. तर चकली बनवताना एकदम जास्त चकल्या पाडून ठेवायच्या नाहीत. तर जेवढ्या चकल्या 4-4 करून आपण तळणार आहोत तेवढ्याच पाडून घ्यायच्या आणि तेवढ्याच तळून घ्यायच्या. जास्त वेळ चकली पाडून ठेवली तर ती कुरकुरीत होत नाही. तर ही एक टीप आहे की तुम्ही चकल्या ह्या तळण्यापूर्वी फक्त थोड्या थोड्या करूनच पाडून तळून घ्यायच्या आहेत. चकली ही व्यवस्थित माझी तळून झालेली आहे आणि मी ती एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेत आहे. तर कुरकुरीत किती झालेले आहे याचा आवाज तुम्हाला आता आलाच असेल. तर आपण एक चकली मोडून पाहूया कशा प्रकारे आपली चकली झालेली आहे. तर चकली मोडल्यानंतरही त्याचा आवाज येत आहे.
आणि तुम्ही यामध्ये पाहू शकता की आपल्याला चकली पोकळ झालेली दिसत आहे. आता चकलीचा एक तुकडा मी तुम्हाला खाऊन दाखवते. तर अशा प्रकारे कुरकुरीत अशी आपली चकली तयार झालेली आहे. आणि हाताला तेल अजिबात राहिलेलं नाही आहे, म्हणजेच आपली चकली तेलकटसुद्धा झालेली नाही आहे. तर या दिवाळीला तुम्ही अशा प्रकारे झटपट भाजणी करून भाजणीची कुरकुरीत खमंग चकली नक्की बनवून पहा. मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याचसोबत बेल आयकन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया दिवाळीची स्पेशल अशी नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात रहा, मजा करा आणि थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.